जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनूने आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे अजूनही हेल्मेट सक्तीवर ठाम आहे. त्यांनी शहरवासियांना हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच दिलाय. मात्र ते हेल्मेट बाबतीत सक्तीचे का झाले आहे, पाहूया एक खास रिपोर्ट. नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे हे अजूनही हेल्मेट सक्तीवर ठाम आहे. त्यांनी शहरवासियांना हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच दिलाय. आता वाहन चालक दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळल्यास त्याला चक्क 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांनो, घराबाहेर पडताना आपलं हेल्मेट सोबत आहे का याची खात्री जरूर करून घ्या. पोलीस आयुक्तांना नेमकी हेल्मेट सक्ती गरजेची का वाटतेय? नाशिकमध्ये दुचाकी स्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाहीये. ऑगस्ट महिन्यात 9 दुचाकी स्वारांचे वेगवेगळ्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेले 9ही दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचे प्राणही वाचू शकले असते. हे अपघात सत्र थांबण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी स्वातंत्र्य दिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट नो पेट्रोल हे धोरण सुरू केले होते. नो हेल्मेट नो पेट्रोल या मोहिमेनंतर पोलीस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांचं समुपदेशन करण्याची नवी संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम चांगली चर्चेत राहिली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यानुसार दुचाकी स्वारांना लगेच दंडाची पावती नाही तर 2 तासांच्या समुपदेशनाचा डोस दिला. या उपदेशानंतर संबंधितास एक प्रमाणपत्र देऊन सोडण्यात आले. या मोहिमेनंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक शहरातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही तसे आदेश काढले. मात्र या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलीस आयुक्त आक्रमक झाले. त्यांनी आता वाहन चालक दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळल्यास त्याला चक्क 1000चा दंड ठोठावणार आहे आणि त्यासोबतच 3 महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्याचा इशाराही दिलाय. हेल्मेट वापरा आणि कारवाई टाळा असं आवाहन त्यांनी केलंय. या आवाहनाला शहरवासी आता कसा प्रतिसाद देता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र गेल्या महिन्यात एका आठवड्यात झालेले 3 खून आणि 3 दरोड्यांनी नाशिक अक्षरशः हादरून गेलं होतं. या खून प्रकरणावरून राजकारणही झालं. त्यानंतर अनेक गुन्हेविषयक बातम्या रोजच कानावर पडताय. नाशिकची गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू आहे अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते. हेल्मेट सक्तीसोबतच पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्याही आवळाव्यात अशी मागणी होताना दिसतीये. याकडे पोलीस आयुक्त लक्षात देणार का असा सवाल सर्वसामान्य नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. इगतपुरी शहरात रात्री विशेष प्रार्थनेनं येशू ख्रिस्तांच्या जन्माचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केलाय. इगतपुरी शहरात रात्री विशेष प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ख्रिस्ती बांधवांसह इगतपुरी शहरातील सॅक्रेड हार्ट चर्चमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माचे भारावलेल्या वातावरणात स्वागत झाले. तसेच यावेळेस धर्मगुरूंसह ख्रिस्ती बांधवांच्या चेहऱ्यावर तरळणारे शुद्ध आनंदाचे भाव पाहायला मिळत होते. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंद उत्सव साजरा केला. नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये बालकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मध्यवर्ती भागात प्रसिद्ध सॅक्रेड हार्ट चर्च विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे देखील तयार करण्यात आले होते. 10 वाजता शहरामधील चर्चमध्ये वॉच नाईट सर्व्हिस या विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य जन्म सोहळ्यात प्रमुख धर्मगुरू फादर अविल लोगो, फादर झेवियर, फादर पॉल यांनी या कार्यक्रमात प्रार्थना, प्रवचन आणि मार्गदर्शन केले. एक जवान लड़का अपने कमरे में सोया हुआ था और बाहर में भारी बर्फ पड़ रही थी, तो वो सोचने लगा प्रभु को मानव बनकर जमीन पर आने की क्या जरूरत पड़ गई,
कि अचानक बाहर से उसे एक आवाज़ आई, अजीबोगरीब आवाज़। उसने दरवाज़ा खोला और देखा हिरन के बच्चे दौड़ रहे थे। बर्फ में इधर उधर हिरन के बच्चे दौड़ रहे थे। तो उसने सोचा क्यों न मैं इन्हें बचा दूं, लेकिन कैसे बचाऊं। उसने एक लकड़ी ली और उनको हाँकने लगा, लेकिन हिरन के बच्चे और भागने लगे। अंत में उसे एक उपाय आया, एक आइडिया आया। उसने अपने आप को कंबल से ओढ़कर उनके सामने अपने पैरों और हाथों के बल चलने लगा। तो हिरन के बच्चों ने जब उसे देखा तो वो समझ गए, वो कहने लगे कि हमारी माँ आई है। तो उनके पीछे 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 वो लोग चल गए और उसके घर के अंदर घुस गए। संदेश क्या है? संदेश यही है कि ईश्वर ने अपने पुत्र को हमारे बीच में भेजा ताकि उस पुत्र को देखकर हम लोग चलना सीखे, हम लोग जीना सीखे, हम लोग प्यार करना सीखे, कुर्बानी देना सीखे। और यही क्रिसमस का संदेश है। सबों को धन्यवाद एंड हैप्पी क्रिसमस। जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी। राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनात नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल दिघे यांच्या हत्येचा मुद्दा अधिवेशनात मांडलाय। आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आमदार हिरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये दहशत आणि भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं। या घटनेतील आरोपींना कठोर कारवाई व्हावी, त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी अधिवेशनात केली आहे। श्रीमती सीमाताई हिरे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 2021 रोजी 26 नोव्हेंबर 2021 रोजी नाशिकमधील सातपूर भागातील भारतीय जनता पार्टीचा कर्तव्य तत्पर असलेला आणि मराठा मोर्चातील सक्रिय कार्यकर्ता असलेला अमोल इगे याची निर्घृण हत्या करण्यात आली। प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समन्वय साधून संघटित ठेवणारा उत्साही कार्यकर्ता, ज्याच्या जाण्याने संपूर्ण नाशिक शहर हे हादरले आहेत, हळहळले आहेत। अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पक्षाच्या कामगार संघटनेतून कामगारांना काढून राष्ट्रवादीची युनियन स्थापण्याच्या वादातून भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इगेची हत्या झालेली आहे। आरोपी विनायक उर्फ विनोद बर्वे हा आहे हे माहीत असताना देखील आरोपीला अटक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जवळपास 3 तास ठिय्या आंदोलन सातपूर पोलीस स्टेशनच्या बाहेर द्यावे लागले आणि 24 तासात आरोपी पकडण्याचे आश्वासन ज्यावेळेला पोलिसांनी दिलं त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, अमोल इगेने संबंधित आरोपीच्या कारवायांबद्दल आणि धमकीबद्दल सातपूर पीआयना स्पष्टपणे वारंवार सूचित केलेलं होतं आणि लेखी अर्ज सुद्धा त्या पोलीस स्टेशनला दिलेला होता। याकडे पीआय यांनी त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव असल्याने काहीही कारवाई केली नाही आणि त्यामुळे गुन्हेगाराचे धाडस हे बळावलेले आहे। अध्यक्ष महोदय, संबंधित गुन्हेगाराची तडीपाराची फाईल तयार असताना पोलीस डिपार्टमेंटने कोणाच्या दबावामुळे सही केलेली नव्हती। छोटे छोटे 2-3 ही बाब देखील विचारते, तुम्ही माहिती देताय चांगली, परंतु त्याच्या अनुषंगाने उत्तर विचारते केलेली नव्हती। ही बाब देखील महत्वाची आहे। केवळ पोलीस व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेचा बळी ठरलेल्या अमोल इगेला न्याय मिळेल का? नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, दिवसेंदिवस वाढत असलेले चेन स्नॅचिंग, लुटमार आणि 5 दिवसात जवळपास 3 खून झालेले आहे। मोठ्या प्रमाणात या घटना वाढत असल्यामुळे नाशिककरांमध्ये खूप भीतीचं, दहशतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का? अध्यक्ष महोदय, संबंधित आरोपीला जरी अटक केलेली असली तरी खरे सूत्रधार या आरोपीच्या मागे कोण आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई होईल का, असा या निमित्ताने माझा प्रश्न आहे। अमोल इगे यांच्या हत्येनंतर नाशिक भाजपा देखील आक्रमक झाली होती। त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमोल इगे यांच्या घरी भेट देऊन आरोपींना कठोर कारवाई व्हावी हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडणार असल्याचं देखील सांगितलं।
अमोल इगे प्रकरणात पुढे आता काय होतंय हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतोय छोटासा ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, आळेज सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक. Central location in Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and DT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records 2019-20, 365. 2020-21, 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana, the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक.
सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकेडमी. गरुड झेप करियर अकेडमी, वैशिष्ट्य हमसे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन तिथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाई रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, अॅनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, अरोमा थेरपी. पत्ता 1ला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, आरएच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and DT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181.
UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, अॅनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, अरोमाथेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेक नंतर आपलं स्वागत.
भारतीय लष्करात भरती व्हायचंच या जिद्दीनं पेटून उठत सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या 21 वर्षीय मुलानं निव्वळ जिद्द आणि चिकाटीनं अभ्यास करून वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतीय लष्करात लेफ्टनंट होण्याचा मान मिळवलाय. भारतीय लष्करात भरती व्हायचंच या जिद्दीनं पेटून उठत सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या प्रणव दिनेश जाधवनं निव्वळ जिद्द आणि चिकाटीनं अभ्यास करून वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतीय लष्करात लेफ्टनंट होण्याचा मान मिळवलाय. आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल अशी कौतुकास्पद कामगिरी नाशिक शहरातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या लेफ्टनंट प्रणव दिनेश जाधव यानं पार पडली आहे. लेफ्टनंट प्रणव दिनेश जाधव यांचे वडील दिनेश जाधव हे सायखेडा येथे फोटोग्राफी व्यवसाय करतात आणि आई मंगल जाधव हे नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात एक छोटंसं जनरल स्टोअर चालवतात. लहानपणापासून तो असं होतं, एक जिद्द होती त्याच्यामध्ये आणि मेहनत करण्याची तयारी. म्हणजे अगदी स्कॉलरशिपला असताना देखील तो इतका अभ्यास करायचा की त्याचे गुडघे दुखायला लागले. एवढा त्याचं म्हणजे मेहनत करायची म्हटल्यानंतर त्याने विचार नाही केला की आपल्या शरीराला काय त्रास होतो. हा कधीच त्याने न विचार करता तो सतत म्हणजे जे ध्येय ठरवलं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करायचा. आणि एवढं करत असताना सुद्धा असं नाही की त्याने फक्त अभ्यासच केला असं नाही, तर त्याने त्याच्या घरातले बहीण भावंड सांभाळले. अक्षरशः म्हणजे इतकं ते दिवस जरी आठवलं तरी वाईट वाटतं की त्याच्या लहान भावंडांचं अगदी सगळं व्यवस्थित करून त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं, अशा सगळ्या गोष्टी तो करत होता. अगदी म्हणजे त्यांच्याकडून शुभंकरोती बोलून घेणं, त्यांना शुभंकरोती सुद्धा बोलायला लावायचं. त्याच्यानंतर माझं इथे दुकान असल्यामुळे मी दुकानात असायची. रात्री आल्यानंतर तो अभ्यास करत असताना उठायचं, मला मदतीला यायचं, मदत करायचं, सगळे कामाची वगैरे मदत करून सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर अभ्यासाला बसायचं. तर पहाटे 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. वयाच्या 18व्या वर्षीच म्हणजेच 2017ला NDA UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून ते लष्करात भरती झाले. त्यानंतर पुणे खडकवासला येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रात 3 वर्ष आणि देहरादून येथे 1 वर्षाचं लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता त्यांची कोर ऑफ सिग्नल येथे लेफ्टनंट पदी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवात मी करेल आईवडिलांच्या सहकार्याने, त्यांच्या पाठिंबानेच हे शक्य झालं. भाऊ अक्षय आणि बहीण स्नेहल त्यांच्या सहकार्याने हे शक्य झालं. त्याचबरोबर मी NCCत असताना शाळेतून मुख्याध्यापक प्राचार्य शेवतेकर सर यांनी जी ट्रिप नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला आयोजित केली आणि तिथे भेट दिल्यानंतर जे मुलांमध्ये एक प्रोत्साहन, एक प्रेरणा मिळाली मुलांना, त्यातूनच खरं तर या प्रवासाची सुरुवात झाली. मला असं वाटतं माझ्या शाळेला, गुरुजनांना, आईवडिलांना आणि त्या प्राध्यापकांना ज्यांनी ही सहल आयोजित केली त्यांना खरं तर या सर्व संपूर्ण प्रवासाचं श्रेय जातं. एवढं सांगेन की आजकालच्या PUBG खेळण्याच्या दुनियेमध्ये किंवा आजकालच्या PUBG खेळण्याच्या जमान्यामध्ये खरोखर मैदानावरती दुश्मनाशी लढण्याचं जे अनुभव भारतीय सेना देशाची सेवा करण्याची जी एक संधी देते किंवा 100च्या स्पीडने गाडी चालवण्याचा थरार अनुभवणाऱ्या मुलांसाठी आवाजाच्या वेगाने विमान उडवण्याचा जो अनुभव देते ते केवळ भारतीय सैन्यातली एक संधी. आणि मी हेच सांगेल की केवळ एक करिअर ऑप्शन म्हणून न बघता एक जीवनशैली म्हणून या क्षेत्राकडे मुलांनी बघावं आणि आवर्जून या क्षेत्राकडे वळावं, जी तुमचं करिअर नाही तर संपूर्ण जीवन आणि केवळ तुमचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं जीवन बदलून टाकेल. नाशिक मनपाच्या शिक्षण समितीच्या सभापती तथा प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका संगीता हेमंत गायकवाड आणि राजगड हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन चंद्रभान उगले, सुनील गायकवाड, जगन गवळी, प्रदीप चव्हाण, सुभाष वाघ, मंगेश बागले आदींसह मान्यवर आणि आप्तेष्ट मित्र परिवारानं लेफ्टनंट प्रणव जाधव यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. नाताळ सण मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळ निमित्तानं मनमाड शहरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. नाताळ सण मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मनमाड शहरातील सर्व चर्च आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आले. नाताळच्या पूर्वसंध्येला विशेष प्रार्थना घेण्यात आली. तर आज सकाळी देखील विशेष प्रार्थना घेऊन जगावर आलेलं कोरोना व ओमिक्रॉन सारखे संकट दूर करण्याची विनंती करण्यात आली. आज ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. शहरातील सर्वच ठिकाणी नाताळ व नवीन वर्षांच्या शुभेच्छा देणारे फलक झळकावण्यात आले होते.
जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. रेल्वे प्रशासनानं मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेससाठी साधारण तिकीट आणि मासिक पास देण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रशासनानं मनमाड मुंबई आणि मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेससाठी सर्वसाधारण तिकिटासोबतच मंथली पास देण्याचा निर्णय घेतलाय. शनिवारी 25 डिसेंबर पासून ही सुविधा दिली जाणार असल्याची माहिती मुख्य वाणिज्य निरीक्षक BL मीना यांनी दिली आहे. तब्बल 2 वर्षांनंतर साधारण तिकीट आणि मासिक पास मिळणार असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसोबतच नाशिक मुंबईला रोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता रेल्वे प्रशासनानं हक्काची गोदावरी एक्सप्रेस सोबतच पॅसेंजर देखील सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे अजूनही हेल्मेट सक्तीवर ठाम आहे. त्यांनी शहरवासियांना हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच दिलाय. मात्र ते हेल्मेट बाबतीत सक्तीचे का झाले आहे, पाहूया एक खास रिपोर्ट. नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे हे अजूनही हेल्मेट सक्तीवर ठाम आहे. त्यांनी शहरवासियांना हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच दिलाय. आता वाहन चालक दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळल्यास त्याला चक्क 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांनो, घराबाहेर पडताना आपलं हेल्मेट सोबत आहे का याची खात्री जरूर करून घ्या. पोलीस आयुक्तांना नेमकी हेल्मेट सक्ती गरजेची का वाटतेय? नाशिकमध्ये दुचाकी स्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाहीये. ऑगस्ट महिन्यात 9 दुचाकी स्वारांचे वेगवेगळ्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेले 9ही दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचे प्राणही वाचू शकले असते. हे अपघात सत्र थांबण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी स्वातंत्र्य दिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट नो पेट्रोल हे धोरण सुरू केले होते. नो हेल्मेट नो पेट्रोल या मोहिमेनंतर पोलीस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांचं समुपदेशन करण्याची नवी संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम चांगलीच चर्चेत राहिली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यानुसार दुचाकी स्वारांना लगेच दंडाची पावती नाही तर 2 तासांच्या समुपदेशनाचा डोस दिला. या उपदेशानंतर संबंधितास एक प्रमाणपत्र देऊन सोडण्यात आले. या मोहिमेनंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक शहरातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही तसे आदेश काढले. मात्र या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलीस आयुक्त आक्रमक झाले. त्यांनी आता वाहन चालक दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळल्यास त्याला चक्क 1000चा दंड ठोठावणार आहे आणि त्यासोबतच 3 महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्याचा इशाराही दिलाय. हेल्मेट वापरा आणि कारवाई टाळा असं आवाहन त्यांनी केलंय. या आवाहनाला शहरवासी आता कसा प्रतिसाद देता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र गेल्या महिन्यात एका आठवड्यात झालेले 3 खून आणि 3 दरोड्यांनी नाशिक अक्षरशः हादरून गेलं होतं. या खून प्रकरणावरून राजकारणही झालं. त्यानंतर अनेक गुन्हेविषयक बातम्या रोजच कानावर पडत आहे. नाशिकची गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू आहे अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते. हेल्मेट सक्तीसोबतच पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्याही आवळाव्यात अशी मागणी होताना दिसतीये. याकडे पोलीस आयुक्त लक्ष देणार का असा सवाल सर्वसामान्य नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. इगतपुरी शहरात रात्री विशेष प्रार्थनेनं येशू ख्रिस्तांच्या जन्माचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केलाय. इगतपुरी शहरात रात्री विशेष प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ख्रिस्ती बांधवांसह इगतपुरी शहरातील सॅक्रेड हार्ट चर्चमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माचे भारावलेल्या वातावरणात स्वागत झाले. तसेच यावेळेस धर्मगुरूंसह ख्रिस्ती बांधवांच्या चेहऱ्यावर तरळणारे शुद्ध आनंदाचे भाव पाहायला मिळत होते. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंद उत्सव साजरा केला. नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये बालकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मध्यवर्ती भागात प्रसिद्ध सॅक्रेड हार्ट चर्च विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे देखील तयार करण्यात आले होते. 10 वाजता शहरामधील चर्चमध्ये वॉच नाईट सर्व्हिस या विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य जन्म सोहळ्यात प्रमुख धर्मगुरू फादर अविल लोगो, फादर झेवियर, फादर पॉल यांनी या कार्यक्रमात प्रार्थना, प्रवचन आणि मार्गदर्शन केले. एक जवान लड़का अपने कमरे में सोया हुआ था और बाहर में भारी बर्फ पड़ रही थी. तो वो सोचने लगा प्रभु को मानव बनकर जमीन पर आने की क्या जरूरत पड़ गई,
कि अचानक बाहर से उसे एक आवाज आई, अजीबोगरीब आवाज। उसने दरवाजा खोला और देखा हिरन के बच्चे दौड़ रहे थे। बर्फ में इधर उधर हिरन के बच्चे दौड़ रहे थे। तो उसने सोचा क्यों न मैं इन्हें बचा दूं, लेकिन कैसे बचाऊं। उसने एक लकड़ी ली और उनको हाँकने लगा, लेकिन हिरन के बच्चे और भागने लगे। अंत में उसे एक उपाय आया, एक आइडिया आया। उसने अपने आप को कंबल से ओढ़कर उनके सामने अपने पैरों और हाथों के बल चलने लगा। तो हिरन के बच्चों ने जब उसे देखा तो वो समझ गए, वो कहने लगे कि हमारी माँ आई है। तो उनके पीछे 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 वो लोग चल गए और उसके घर के अंदर घुस गए। संदेश क्या है? संदेश यही है कि ईश्वर ने अपने पुत्र को हमारे बीच में भेजा ताकि उस पुत्र को देखकर हम लोग चलना सीखे, हम लोग जीना सीखे, हम लोग प्यार करना सीखे, कुर्बानी देना सीखे। और यही क्रिसमस का संदेश है। सबों को धन्यवाद एंड हैप्पी क्रिसमस। जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी। राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनात नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल दिघे यांच्या हत्येचा मुद्दा अधिवेशनात मांडलाय। आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आमदार हिरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये दहशत आणि भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं। या घटनेतील आरोपींना कठोर कारवाई व्हावी, त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी अधिवेशनात केली आहे। श्रीमती सीमाताई हिरे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 2021 रोजी 26 नोव्हेंबर 2021 रोजी नाशिकमधील सातपूर भागातील भारतीय जनता पार्टीचा कर्तव्य तत्पर असलेला आणि मराठा मोर्चातील सक्रिय कार्यकर्ता असलेला अमोल इघे याची निर्घृण हत्या करण्यात आली। प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समन्वय साधून संघटित ठेवणारा उत्साही कार्यकर्ता, ज्याच्या जाण्याने संपूर्ण नाशिक शहर हे हादरले आहे, हळहळले आहे। अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पक्षाच्या कामगार संघटनेतून कामगारांना काढून राष्ट्रवादीची युनियन स्थापण्याच्या वादातून भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघेची हत्या झालेली आहे। आरोपी विनायक उर्फ विनोद बर्वे हा आहे हे माहीत असताना देखील आरोपीला अटक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जवळपास 3 तास ठिय्या आंदोलन सातपूर पोलीस स्टेशनच्या बाहेर द्यावे लागले आणि 24 तासात आरोपी पकडण्याचे आश्वासन ज्यावेळेला पोलिसांनी दिलं त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, अमोल इघेने संबंधित आरोपीच्या कारवायांबद्दल आणि धमकीबद्दल सातपूर पीआयना स्पष्टपणे वारंवार सूचित केलेलं होतं आणि लेखी अर्ज सुद्धा त्या पोलीस स्टेशनला दिलेला होता। याकडे पीआय यांनी त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव असल्याने काहीही कारवाई केली नाही आणि त्यामुळे गुन्हेगाराचे धाडस हे बळावलेले आहे। अध्यक्ष महोदय, संबंधित गुन्हेगाराची तडीपाराची फाईल तयार असताना पोलीस डिपार्टमेंटने कोणाच्या दबावामुळे सही केलेली नाही। छोटे छोटे 2-3 ही बाब देखील विचारते। तुम्ही माहिती देताय चांगली, परंतु त्याच्या अनुषंगाने उत्तर विचारते केलेली नव्हती। ही बाब देखील महत्वाची आहे। केवळ पोलीस व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेचा बळी ठरलेल्या अमोल इघेला न्याय मिळेल का? नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, दिवसेंदिवस वाढत असलेले चेन स्नॅचिंग, लुटमार आणि 5 दिवसात जवळपास 3 खून झालेले आहे। मोठ्या प्रमाणात या घटना वाढत असल्यामुळे नाशिककरांमध्ये खूप भीतीचं, दहशतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का? अध्यक्ष महोदय, संबंधित आरोपीला जरी अटक केलेली असली तरी खरे सूत्रधार या आरोपीच्या मागे कोण आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई होईल का, असा या निमित्ताने माझा प्रश्न आहे। अमोल इघे यांच्या हत्येनंतर नाशिक भाजपा देखील आक्रमक झाली होती। त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमोल इघे यांच्या घरी भेट देऊन आरोपींना कठोर कारवाई व्हावी हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडणार असल्याचं देखील सांगितलं।
अमोल इगे प्रकरणात पुढे आता काय होतंय हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतोय छोटासा ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, आळेज सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. Central location in Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and DT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records 2019-20, 365. 2020-21, 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana, the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010 179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक.
सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकेडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य हमसे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन तिथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाई रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, अॅनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, अरोमा थेरपी. पत्ता 1ला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, आरएच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and DT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181.
UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, अॅनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, अरोमाथेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेकनंतर आपलं स्वागत.
भारतीय लष्करात भरती व्हायचंच या जिद्दीनं पेटून उठत सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या 21 वर्षीय मुलानं निव्वळ जिद्द आणि चिकाटीनं अभ्यास करून वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतीय लष्करात लेफ्टनंट होण्याचा मान मिळवलाय. भारतीय लष्करात भरती व्हायचंच या जिद्दीनं पेटून उठत सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या प्रणव दिनेश जाधवनं निव्वळ जिद्द आणि चिकाटीनं अभ्यास करून वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतीय लष्करात लेफ्टनंट होण्याचा मान मिळवलाय. आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल अशी कौतुकास्पद कामगिरी नाशिक शहरातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या लेफ्टनंट प्रणव दिनेश जाधव यानं पार पडली आहे. लेफ्टनंट प्रणव दिनेश जाधव यांचे वडील दिनेश जाधव हे सायखेडा येथे फोटोग्राफी व्यवसाय करतात आणि आई मंगल जाधव हे नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात एक छोटंसं जनरल स्टोअर चालवत आहेत. लहानपणापासून तो असं होतं, एक जिद्द होती त्याच्यामध्ये आणि मेहनत करण्याची तयारी. म्हणजे अगदी स्कॉलरशिपला असताना देखील तो इतका अभ्यास करायचा की त्याचे गुडघे दुखायला लागले. एवढा त्याचं म्हणजे मेहनत करायची म्हटल्यानंतर त्याने विचार नाही केला की आपल्या शरीराला काय त्रास होतो. हा कधीच त्याने न विचार करता तो सतत म्हणजे जे ध्येय ठरवलं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करायचा. आणि एवढं करत असताना सुद्धा असं नाही की त्याने फक्त अभ्यासच केला असं नाही, तर त्याने त्याच्या घरातले बहीण भावंड सांभाळले. अक्षरशः म्हणजे इतकं ते दिवस जरी आठवलं तरी वाईट वाटतं की त्याच्या लहान भावंडांचं अगदी सगळं व्यवस्थित करून त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं, अशा सगळ्या गोष्टी तो करत होता. अगदी म्हणजे त्यांच्याकडून शुभंकरोती बोलून घेणं, त्यांना शुभंकरोती सुद्धा बोलायला लावायचं. त्याच्यानंतर माझं इथे दुकान असल्यामुळे मी दुकानात असायची. रात्री आल्यानंतर तो अभ्यास करत असताना उठायचं, मला मदतीला यायचं, मदत करायचं, सगळे कामाची वगैरे मदत करून सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर अभ्यासाला बसायचं. तर पहाटे 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. वयाच्या 18व्या वर्षीच म्हणजेच 2017ला NDA UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून ते लष्करात भरती झाले. त्यानंतर पुणे खडकवासला येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रात 3 वर्ष आणि देहरादून येथे 1 वर्षाचं लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता त्यांची कोर ऑफ सिग्नल येथे लेफ्टनंट पदी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवात मी करेल आईवडिलांच्या सहकार्याने त्यांच्या पाठिंबानेच हे शक्य झालं. भाऊ अक्षय आणि बहीण स्नेहल त्यांच्या सहकार्याने हे शक्य झालं. त्याचबरोबर मी NCCत असताना शाळेतून मुख्याध्यापक प्राचार्य शेवतेकर सर यांनी जी ट्रिप नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला आयोजित केली आणि तिथे भेट दिल्यानंतर जे मुलांमध्ये एक प्रोत्साहन, एक प्रेरणा मिळाली मुलांना, त्यातूनच खरं तर या प्रवासाची सुरुवात झाली. मला असं वाटतं माझ्या शाळेला, गुरुजनांना, आईवडिलांना आणि त्या प्राध्यापकांना ज्यांनी ही सहल आयोजित केली त्यांना खरं तर या सर्व संपूर्ण प्रवासाचं श्रेय जातं. एवढं सांगेन की आजकालच्या PUBG खेळण्याच्या दुनियेमध्ये किंवा आजकालच्या PUBG खेळण्याच्या जमान्यामध्ये खरोखर मैदानावरती दुश्मनाशी लढण्याचं जे अनुभव भारतीय सेना देशाची सेवा करण्याची जी एक संधी देते किंवा 100च्या स्पीडने गाडी चालवण्याचा थरार अनुभवणाऱ्या मुलांसाठी आवाजाच्या वेगाने विमान उडवण्याचा जो अनुभव देते ते केवळ भारतीय सैन्यातली एक संधी. आणि मी हेच सांगेल की केवळ एक करिअर ऑप्शन म्हणून न बघता एक जीवनशैली म्हणून या क्षेत्राकडे मुलांनी बघावं आणि आवर्जून या क्षेत्राकडे वळावं, जी तुमचं करिअर नाही तर संपूर्ण जीवन आणि केवळ तुमचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं जीवन बदलून टाकेल. नाशिक मनपाच्या शिक्षण समितीच्या सभापती तथा प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका संगीता हेमंत गायकवाड आणि राजगड हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन चंद्रभान उगले, सुनील गायकवाड, जगन गवळी, प्रदीप चव्हाण, सुभाष वाघ, मंगेश बागले आदींसह मान्यवर आणि आप्तेष्ट मित्र परिवारानं लेफ्टनंट प्रणव जाधव यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. नाताळ सण मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळ निमित्तानं मनमाड शहरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. नाताळ सण मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मनमाड शहरातील सर्व चर्च आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आले. नाताळच्या पूर्वसंध्येला विशेष प्रार्थना घेण्यात आली. तर आज सकाळी देखील विशेष प्रार्थना घेऊन जगावर आलेलं कोरोना व ओमिक्रॉन सारखे संकट दूर करण्याची विनंती करण्यात आली. आज ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. शहरातील सर्वच ठिकाणी नाताळ व नवीन वर्षांच्या शुभेच्छा देणारे फलक झळकावण्यात आले होते.
जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. रेल्वे प्रशासनानं मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेससाठी साधारण तिकीट आणि मासिक पास देण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रशासनानं मनमाड मुंबई आणि मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेससाठी सर्वसाधारण तिकिटासोबतच मंथली पास देण्याचा निर्णय घेतलाय. शनिवारी 25 डिसेंबर पासून ही सुविधा दिली जाणार असल्याची माहिती मुख्य वाणिज्य निरीक्षक BL मीना यांनी दिली आहे. तब्बल 2 वर्षांनंतर साधारण तिकीट आणि मासिक पास मिळणार असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसोबतच नाशिक मुंबईला रोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता रेल्वे प्रशासनानं हक्काची गोदावरी एक्सप्रेस सोबतच पॅसेंजर देखील सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान.